नमस्कार मंडळी, आज आपण मच्छी करी बनवणार आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मच्छी फ्राय बघितलं होतं। आता आपण मच्छी करी कशी बनवतात ते बघणार आहोत। ही आजीच्या पद्धतीने मी मच्छी करी बनवणार आहे। माझी आजी कोकणी असल्यामुळे तिला अशी मच्छी करी वेगळ्या पद्धतीचे असे मासे खूप छान असे बनवत होती ती। त्यामुळे मी आता ही तुम्हाला मच्छी करी बनवून दाखवणार आहे। मच्छी करीसाठी मी इथे हा बांगडा मासा घेतलेला आहे अर्धा किलो। तर तिकडूनच बारीक तुकडे करून आणलेला आहे, स्वच्छ धुवून आणलेला आहे। घरी आल्यानंतर मी त्याला 3-4 पाण्याने धुवून घेतलेला आहे। इकडे 1-2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते बारीक कट करून घेतलेले आहे। इथं कांदा घेतलेला 1 मीडियम साईजचा, आणि इथं हे अद्रक लसूण पेस्ट, याच्यामध्ये कोथिंबीर, थोडेसे जिरे, 1 लसणाची गड्डी आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घालून घेतलेला आहे। हिरवी मिरची घालून याला आपण असं बारीक पिसून घेतलेला आहे। चला तर बघूया आता आपण मच्छी करी कशी बनवतात ते। सर्वप्रथम मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। आता त्याच्यामध्ये मी हा कांदा घालून घेणार आहे। आपल्याला मच्छी करीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं, कारण त्याच्यामध्येच आपण फ्राय करतो ना, त्यामुळे त्याच्यासाठी तेल जास्त लागतं मच्छी करीसाठी। अशा प्रकारे मी हा कांदा घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जर मच्छी केली ना तुम्ही की तर खूप छान अशी लागते मच्छी। मी तर सारखी बनवून खाते, मला खूप आवडते मच्छी। आता त्याच्यामध्ये आपण हे वाटण घालून घेणार आहोत। याला पण आपण असं छान असं परतून घेणार आहोत। त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचा आपला मसाला। प्रकारे आपला हा मसाला छान परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया टोमॅटो। टोमॅटो पण असं मऊ होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपले टोमॅटो सॉफ्ट होतील। अशा प्रकारे आपल्याला हे मीठ घालून 1-2 मिनिटासाठी याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे। आता गॅस कमी केलेला आहे मी, आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी आपले टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत पण त्याच्यावर झाकण ठेवून घेतलेला आहे। आता आपला हा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे, मसाला पण छान असा शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। आपण सर्वप्रथम घालणार आहोत 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। आता त्याला आपण असं मिक्स करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आपली ही मच्छी करी। अशा प्रकारे आपला हा मसाला छान असा फ्राय झालेला आहे, त्याला तेल पण खूप सुंदर सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मच्छी। सर्व मच्छी घालून घेणार आहोत आपण, आणि छान फ्राय करणार आहोत कमी गॅसवरच। तर ते मिक्स करून घेणार आहोत आपण हे। आता आपला मसाला सगळा या मच्छीला लावून झालेला आहे। 1-2 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत। आता 2 मिनिटं झालेली आहे, बघू शकता।
आणि मच्छीने तेल पण छान असं सोडलेलं आहे. आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी याच्यामध्ये घालू शकता. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं तुम्ही करू शकता. आता आम्ही 2च माणसं खाणार आहे, त्यामुळं मी एवढंसंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता याला एक 5 मिनटं उकळी काढून घेणार आहोत. आता 5 मिनटं झालेली आहे आणि आपण झाकण काढून बघूया. सुंदर असं टेक्स्चर पण आलेलं आहे याला, बघू शकता. सुंदर अशी आपली ही मच्छी करी तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये एक थोडासा गोडा मसाला घालून घेणार आहोत. आम्ही गोडा मसाला घालून घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि अजून एक 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हा मच्छी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो माझी मच्छी करी कशी झालेली आहे. आवडल्यास नक्की कमेंट करा.